नमस्ते मित्रांनो, ऑल टिप्स मराठी या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग पाहूया अशा कोणत्या राशी आहेत ज्यांच्या जोड्या तंतोतंत जुळतात. जाणून घेऊया अशा राशीबद्दल. मेष राशी. राशी चक्रातल्या पहिल्या मेष राशीच्या व्यक्ती प्रचंड उत्साही आणि अमर्याद ऊर्जा असलेल्या, तसेच सर्वोत्तमात सर्वोत्तम होण्याची महत्त्वाकांक्षा उराशी बाळगणाऱ्या असतात. नरम दिलाच्या व्यक्तीने मेष राशींच्या व्यक्तींना डेट करण्याचा प्रयत्न टाळावा. खरं तर त्यांनी यांच्या नादीच लागू नये. अग्नितत्वाची रास असल्याने व्यक्तिमत्व पण आगीसारखंच असतं. मेषच्या लोकांचं स्पष्टवक्त्या आणि संशोधक अशा मिथुन आणि कुंभ या वायू तत्वाच्या राशींशी उत्तम जमू शकतं. सिंह आणि धनु या अग्नितत्वाच्या राशी उत्साही असल्याने त्यांचंही यांच्याशी जमू शकतं. वृषभ राशी. वृषभ ही पृथ्वी तत्वाची रास आहे. त्यांची सर्वात महत्त्वाची ओळख म्हणजे कुठल्याही प्रश्नांची उकल वास्तवाला धरून असलेल्या दृष्टिकोनातून करतात. कर्तव्यनिष्ठ, पाय जमिनीवर ठेवण्याची सवय आणि उत्तम वर्तणूक ही पण या राशीच्या लोकांची खास वैशिष्ट्ये आहेत. पृथ्वी तत्वाच्या या राशीच्या लोकांचे जमतं ते जल तत्वाच्या कर्क आणि मीन यासारख्या राशींशी. कारण अगदी सरळ आहे. पाणी जसं पृथ्वीचे पोषण करतं तसंच इथंही. वैवाहिक आयुष्य चांगलं जायचं असेल तर या राशींच्या जोड्या होणं फायद्याचं असतं. इतर पृथ्वी तत्वाच्या राशीसोबतही वृषभच्या व्यक्तींचं जमतं. मिथुन राशी. मिथुन राशींच्या व्यक्तीसोबत डेटिंग करणे म्हणजे रोलर कोस्टरची राईड केल्यासारखंच आहे. हा जीवनातला अद्वितीय अनुभव असतो. मिथुन राशीच्या चिन्हात 2 स्त्रिया आहेत. त्यामुळे साहसी गोष्टी करणं आणि समाजात मिसळणं यासाठी कायम तयार असतात. माणसं जोडणं, एकमेकांशी बोलणं आणि संवाद साधणं यात त्यांचा हातखंडा असतो. यांना अनुरूप राशी इतर वायू तत्वाच्या राशी म्हणजे तूळ आणि कुंभ यांची आणि मिथुन राशींच्या व्यक्तींची विचार करण्याची पद्धती सारखीच असते. हे लोक समोरच्याचं चातुर्यानं कौतुक करतात, पण मिथुन राशीच्या संपूर्ण विरुद्ध स्वभावाच्या धनु राशीत त्यांना त्यांचा जोडीदार सापडतो. इथं तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून कर्मेना ही म्हण लागू पडते. कर्क राशी. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे आणि चंद्र म्हणजे करुणा, संवेदनशीलता, रोमांस आणि अंतर्ज्ञानाची देणगी. या राशीच्या व्यक्ती भावनिक असल्याने कुणाशीही मोकळेपणाने बोलण्याआधी त्या व्यक्तींशी चांगली मैत्री होणे आणि त्यावर विश्वास बसणं त्यांच्यासाठी महत्त्वाचं असतं. त्यानंतर कर्क राशीच्या व्यक्ती समोरच्याला त्याच्या खाजगी मनोविश्वात प्रवेश देतात. यांच्या अनुरूप राशी वृश्चिक आणि मीन या दोन्ही जलतत्वाच्या राशींच्या व्यक्तीही अशाच भावनिक स्वरूपाच्या असल्याने कर्क राशीच्या व्यक्तीसाठी लग्न करायला या राशीच्या व्यक्ती उत्तम. पण पृथ्वी तत्वाची मकर राशी कर्क राशीच्या व्यक्तींचा बचावात्मक स्वभाव जाणून त्याचा आदर करते. त्यामुळे या राशींच्या व्यक्तीशी लग्न झालं तर तेही उत्तम जोडपं ठरू शकतं. सिंह राशी. डरकाळी फोडणारा सिंह हा जंगलाचा राजा असतो आणि राशी चक्रातला राजा म्हणजे सिंह रास. त्यामुळे स्वावलंबन आणि स्पष्टवक्तेपणा ही त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये असतात. त्यांना आपल्याकडे लोकांनी लक्ष द्यावं असं सतत वाटत राहतं. साहस करण्याची त्यांना प्रचंड इच्छा असते आणि नाटकीय गोष्टींचीही आवड असते. सिंह राशीच सगळ्यांशी जमतं. धाडशी गोष्टी करण्याची सिंहाची हौस लक्षात घेता त्यांचे पृथ्वी तत्वाच्या राशींशी चांगलं जमतं आणि ते संबंध दीर्घकाळ टिकतात. अग्नितत्वाच्या सिंह राशीच्या व्यक्तीच्या तापट स्वभावाच्या अगदी विरुद्ध स्वभाव वायू तत्वाच्या कुंभ राशीच्या व्यक्ती उत्तम जमतं.
जरी स्वभाव पूर्ण भिन्न असले तरीही जोडी जमू शकते. सिंह म्हणजे राजा राणी आणि राज्यकर्तं कुटुंब आणि कुंभ म्हणजे जणू त्यांची प्रजा. त्यामुळे हे समीकरण उत्तम जुळतं. कन्या राशीची लोक बुद्धिमान असतात. तर्कसंगत विचार करणं आणि विश्लेषणाचा कौशल्यानं आणि वास्तवाचं भान ही या राशींची वैशिष्ट्ये आहेत. प्रचंड संवेदनशील, प्रत्येकाचं कल्याण व्हावं, आरोग्य चांगलं राहावं यासाठी या राशीचे लोक प्रयत्नशील असतात. याच्या अनुरूप राशी या राशीचे जलतत्वाच्या राशींशी म्हणजे चांगलं जमतं. कारण पाणी जसं जमिनीला विकासात मदत करतं तसाच जलतत्वाच्या व्यक्ती कन्या राशीच्या व्यक्तीला पूरक असतात. त्याचबरोबर कन्या राशीच्या व्यक्तीचं पृथ्वी तत्वाच्या इतर राशींशीही चांगलं जमू शकतं. धन्यवाद.